आपण थोडंसं विकास, प्रभाग रचना ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललो. यात थोडंसं एक राजकीय याच्यामध्ये बोलायचं झालं. 2014ला किंवा 2015 तुम्ही ज्यावेळी निवडणूक लढवली, त्यावेळेला भाजपनं आपल्या पक्षातील एक सामान्य कार्यकर्त्यांना पण संधी दिली. परंतु आत्ता असं दिसतंय की सामान्य कार्यकर्त्याला कुठं डावलून इतर पक्षातून किंवा इथून आलेल्याच काहीतरी संधी देण्याच्या दृष्टिकोनातून काही अंतर्गत संघर्ष होताना दिसतोय. तर या एकूणच राजकीय भूमीकडे आपण कसं पाहता? खरं तर भारतीय जनता पार्टी हा विकासाच्या मुद्द्यावरच प्रत्येक इलेक्शन लढवते. तुम्ही बघितलं असेल सबका साथ सबका विकास हे 2014ला मोदी साहेबांनी हो, घोषणा नक्कीच, दिली होती. नक्कीच. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा ओघ तो आत्तापर्यंत कायम आहे. कारण केंद्रात सत्ता आहे आपली, राज्यात सत्ता आहे. कोल्हापूरचा विकास करण्याचा आता कोल्हापुरातल्या सगळ्या नागरिकांची मानसिकता आहे की आता आपण येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीला आपण मतदान करायचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या जे आता तुम्ही म्हटलं की बाबा ओघ वाढलेला आहे का प्रत्येकाला वाटतं की बाबा मी जर भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व केलं तर मला लोक मतदान करतील आणि मला विजयाची संधी मिळेल. त्यामुळेच हा ओघ आहे तो भारतीय जनता पार्टीकडे आहे. नक्कीच. पण यातून मार्ग कसा निघेल? कार्यकर्त्यांना संधी मिळते ही भारतीय जनता पार्टी एक ज्वलंत उदाहरण मी आहे. नक्कीच. 2015 साली एका युवकाला संधी भारतीय जनता पार्टीनंच दिली, चंद्रकांत दादांनीच दिली. उल्लेखनीय कामगिरी म्हणजे अशा 2-3 गोष्टी आहेत की ह्या 2015 ते 20 या कालावधीत मी केल्या. रस्ते, नगरसेवकाचा लॉंग फॉर्म माझ्या भाषेत आम्हाला आमच्या पक्षातल्या एका व्यक्तीनं सांगितलं होता. नगरचं नळ, रस्ता, नगरसेवक, गटार असं त्याचा लॉंग फॉर्म होतं. नगरसेवक, त्या नगरसेवकाचा नळ, गटार आणि रस्ता असा पद्धत. नळ, गटार आणि रस्ता. नगरसेवक हे नळ, रस्ते, गटारी हे सगळीच नगरसेवक करत असतात. म्हणजे पण उल्लेखनीय कामगिरी म्हणजे मला सांगायचं वाटेल की बाबा कचरामुक्त प्रभाग, कोंडाळेमुक्त प्रभाग हे माझ्या कार्यकाळात मी केलं. विशेष असं म्हणजे आपल्या म्हणजे ज्या मूलभूत जबाबदाऱ्या सोडून त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही हा कोंडाळामुक्त प्रभाग ही संकल्पना आपण राबवली. निश्चितच ही संकल्पना अतिशय चांगली आहे. कारण स्वच्छता हाच मुळात सगळ्यात प्रभागाचं आरोग्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. अगदी. स्वच्छता असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही माझ्या प्रभागात आरोग्याच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा देण्यासाठी लसीकरण केंद्र, लहान मुलांच्यासाठी जे लसीकरण आहेत माझ्या प्रभागाच्या शेजारी कोणताही आपल्या सार्वजनिक दवाखाने जवळ नाही. एकतर आयसोलेशन हॉस्पिटल, फिरंगाई हॉस्पिटल किंवा मग सावित्रीबाई हॉस्पिटल, नंतर त्याच्यानंतर मोठा थोरला दवाखाना म्हणजे CPR तिकडं जावं लागायचं. त्यासाठी लहान मुलांच्या लसीकरण केंद्र माझ्या प्रभागात लसीकरण केंद्र वाढवलीत. जसे पोलिओ डोस, BCC असे जे डोस द्यावे लागतात त्याचे वार ठरलेले असतात. त्या वारालाच तो किंवा त्या महिन्याच्या 6 महिन्याच्या नंतर, वर्षानंतर, 5 वर्षानंतर असे जे लसीकरणासाठी आमच्याकडे केंद्र वाढवले. त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की बाबा आपल्या प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा संभाजीनगरात व्हावा अशी तिथल्या लोकांची मागणी होती. त्यासाठी आमचे मित्र स्वर्गीय संतोष गायकवाड, तेही देखील फुटबॉलपटू होते, त्यांचं माझं ट्युनिंग जमायचं. संभाजीराजेंचा पुतळा, त्यांच्या प्रभागाला नाव संभाजीनगर होतं आणि माझा प्रभाग हा संभाजीनगर परिसरातला एक होता, तपोवन. आणि त्याच्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक ओपन स्पेसमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा होण्यासाठी आम्ही तसा ठराव केला. त्याचं 1 वर्षापाठी आपल्याला फंड देखील तसा आला. पुतळ्याच्या चबुतरा आणि त्याच्या सभोवतीलचा परिसर आता काम त्याचं चालू आहे. आणि त्याच परिसरामध्ये एक कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्यवर्धिनी नावानं आपल्याला
एक सेंटर सुरू झाले, Center. म्हणजे प्राथमिक आरोग्य हम्म. केंद्र केंद्र. आणि आपल्या डे केअर सेंटर हा, सारखं हा. आपल्याला एक ते छोटं एक युनिट आपल्या मिळालं. प्रभागाला मंजूर झालंय. त्याचं म्हणजे खरं श्रेय द्यायला लागलं आपले आरोग्यमंत्री माननीय पालकमंत्री साहेब, पालकमंत्री आबिटकर. आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री आपले आबिटकर. प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमच्या म्हणजे मतदारसंघाचे आता अमोल अलीकडे माडी साहेब, झालेलं दिसतंय. होय अलीकडेच झाले, अलीकडे झालेलं. पण त्याचे प्रयत्न आम्ही 5 वर्षापाठी म्हणजे मग मागूनच सुरू होते. होय, आणि त्याला पण आता त्याची पायाभरणी आता आम्ही केली होती. हा, हा. ते प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या ह्या प्रभागासाठी खेचून म्हणजे आणण्यासाठी मागल्या आम्ही 5 वर्षाच्या प्रयत्नात तुम्हाला आता यश मिळालं. होय. मी पुन्हा एकदा म्हणेन की बाबा प्रशासन राज हा. ह्याला कारणीभूत आहे. कारण एकदा आपण जसं लोकसभेत घडतंय की हा. बाबा एखाद्या खासदारांनी उठून प्रश्न विचारला किंवा त्याला दिलेलं उत्तर त्या मंत्र्यांनी असते, त्या मंत्र्यांनी उत्तर दिले की त्याची प्रोसिजर चालू होती, असते ती, हा. तशी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रोसिजर होत नाही. त्याला परत एकदा प्रशासनच त्याला जबाबदार आहे की बाबा हा ठराव आल्यानंतर ऑफिस प्रस्ताव सर्वानुमते मंजूर होतो, त्याच्यानंतर प्रोसिजर चालू व्हायला पाहिजे, लगेच चालू व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ती प्रशासनानं होत नाही. त्याच्यानंतर विकासाचं उल्लेखनीय कामगिरी म्हणजे माझ्या प्रभागात एक कोल्हापूर महानगरपालिकेची शाळा आहे साहेब, राजे छत्रपती संभाजी विद्यालय. ही शाळा पण 1992 साली आमच्या प्रभागात आली. तत्कालीन नगराध्यक्ष बागलसाहेब यांच्या नातेवाईकांची एक जागा होती, त्यांनी ती जागा नाममात्र भाड्यानं आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेला दिली. माझ्या पूर्वीच्या नगरसेवकांनी ती महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये ती नेली आणि तिथं बांधकाम केले. सर्व शिक्षण अभियानामधून त्याला फंड मिळाला आणि ते फंड मिळाल्यानंतर तिकडं ती गेली आणि ते तिथं गेल्यानंतर एकदम वस्तीतून ती जरा लांब गेल्यामुळे त्या शाळेच्या पटसंख्येवर परिणाम झाला. बरोबर. आणि पटसंख्या मी ज्यावेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला 33 पटसंख्या होती आणि ती पटसंख्याचा घसारा लागलेली आणि तिथलं योगायोगाने तिथं एक मुख्याध्यापक संभाजी चौगले सर, संभाजी चौगले त्यांची नियुक्ती झाली आणि दोघंही आम्ही तरुण समवयस्कर आणि ते आम्हाला एक त्या ह्याच्यावर परत आम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आमची जी प्रभाग समिती होती त्या समितीमध्ये परत प्रश्न आला की आपली ही शाळा बंद पडेल आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग आमच्या मित्रांनी ठरवलं की बाबा ही शाळा बंद पडताना मी पण त्याच शाळेत शिकलोय, त्यामुळे मला त्या शाळेविषयी एक आदर होता आणि राजे छत्रपती संभाजी महाराज परत त्या शाळेला नाव, फक्त पुतळा बांधून त्यांचं संभाजी महाराजांचं कार्य म्हणजे कार्य पुढे जाणार नाही. बरोबर. मग त्यांच्या नावाची शाळाच आपण म्हणजे पुतळा बांधायला त्याच्या परवानग्या बघितल्या तर त्या फारच क्लिष्ट आहेत आणि पुतळा पण बांधणार, पण ते राजे छत्रपती संभाजी विद्यालय ते शाळेची डेव्हलपमेंट आपण कुठेही त्याची म्हणजे त्याचा विकास किंवा ती शाळा बंद पडू नये ह्याचं मी मनात चंग बांधला की ही शाळा आपण परत उभा करायची. ती शाळा ज्यावेळेला बांधली त्यावेळेला त्या शाळेला वर्गखोल्या 2 झाल्या आणि एक छोटं ऑफिस होतं. मग मी गेल्यानंतर मी पहिल्या त्याच्या समस्या जाणून घेतल्या की बाबा काय काय यात समस्या आहेत. एकाच वर्गखोलीत पहिली आणि दुसरी आणि दुसऱ्या वर्गखोलीत तिसरी आणि चौथी एका वर्गखोलीत बसायला लागली, त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर पहिला एक त्याची म्हणजे उणीव भासली, ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे. मग आम्ही विद्यार्थी गोळा करायसाठी प्रयत्न केलो. मग विद्यार्थी गोळा करताना लक्षात आलं की बाबा इंग्लिश मिडियमकडे पालकांचा ओढा आहे. मग त्यावेळेला लक्षात आलं की सेमी इंग्रजी करूया. मग ती शाळा आम्ही सेमी इंग्रजी केली. त्याच्यानंतर लक्षात आलं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ज्यावेळेला आपल्याला प्रश्न लक्षात आला त्यासाठी आम्ही निधीची मागणी केली. मी कोल्हापूर महापालिकेत 2018 ते 20 ह्या कालावधीत 18 ते 19 2 वर्ष मी प्राथमिक शिक्षण समितीवर होतो, त्यामुळे मला त्याला निधी आणण्यासाठी प्रयत्न केले वेगवेगळे. तिथं कंपाऊंड वॉल नव्हतं, ते कंपाऊंड वॉल बांधलं आम्ही, गेट नव्हतं, स्लॅबची गळती होती, अशी किरकोळ कामं करत राहिलो. पण वर्गखोल्या वाढीसाठी निधी आम्हाला मिळेना. एकतर कोल्हापूर महापालिका आपली ड वर्गात त्याचं सर्व बजेट आपण त्या बजेटवर आपण पुढे नंतर बोलू, त्याची मर्यादा लागली. नगरसेवकाचं स्थानिक विकास निधी जो असायचा तो आम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपये, स्टँडिंग चेअरमनच्या
म्हणजे त्याला विनवण्या करून त्या आपण सगळ्यात प्रभागात निधी कसा मिळेल ह्यासाठी प्रयत्न आम्ही करत होतो. पण त्या शाळेचा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण 66 शाळा आहेत. आत्ता त्या शाळेचं 58 शाळा झाल्यात. असंच तुम्हाला कोल्हापूर म्हणजे महानगरपालिकेच्या एकूण शाळा एकूण 66 शाळा, शाळा आहेत. 66 शहरातल्या शहरातल्या एकूण 66 शाळा आहेत. 66. त्यापैकी आत्ता 58 म्हणजे सूचित आहेत आणि आहेत. किंवा चालू आहेत. चालू आहेत. हा, त्या 58 शाळांच्या पैकी माझी एक शाळा, त्या शाळेमध्ये काय झालं की बाबा सर्व शिक्षण अभियानमधून एकदा निधी आल्यानंतर रोटेशन पद्धतीनं त्यावेळेला म्हणजे एकदा निधी मिळाल्यानंतर परत पुन्हा 66 शाळा झाल्यानंतर किंवा 58 शाळा झाल्यानंतर माझा नंबर येणार होता. त्यावेळी असा विचार केला की बाबा ह्या इन्फ्रास्ट्रक्चर कसं करू शकतोय. मग कधीही मी माझा वाढदिवस असा मोठ्यानं वाढदिवस केला नाही. मग तो किंवा- खर्च तिकडे आपण बरं, अगदी बरोबर. तर वाढदिवस केला म्हणजे काय, वाढदिवसासाठी कल्पना आम्ही परत प्रभाग समिती आमची बसली, बाबा तुमचा वाढदिवस आपण ह्या शाळेच्या इमारतीसाठी फंड गोळा करण्यासाठी करू. एक वीट शाळेसाठी या नावानं आम्ही तो उपक्रम राबवला. परत पुन्हा एकदा योगदान फाउंडेशन आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती यांनी आम्ही बसलो आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केले की बाबा विजय खाडेंचा वाढदिवस आपण साजरा करतोय. वाढदिवस समिती केली, शाळा व्यवस्थापनचे त्यात काही गट घेतले, प्रभागातील प्रभाग समितीचे काही व्यक्तींना आम्ही त्यात वाढदिवस समितीत घेतलं आणि कल्पना राबवली की एक वीट शाळेसाठी, या एक वीट शाळेसाठी 11 मे रोजी माझा वाढदिवस असतो. 11 मेच्या 2019 रोजी आम्ही हा वाढदिवस केला. 19 साली हा वाढदिवस हा साजरा केला. त्यावेळेला 11 मे रोजी आम्ही आव्हान केल्यानंतर आव्हानाच्या पहिल्या दिवसापासूनच मदतीचा ओघ चालू झाला. स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांनी पहिली मदत मला 5,000चा चेक दिला. मला त्यांनी घरी बोलवून, विजय तू चांगलं काम करतोयस, फुटबॉल बरोबर वैयक्तिक त्यांच्या ह्याच्यातून वैयक्तिक त्यावेळेला ते आमदार पण नव्हते, पण त्यांनी वैयक्तिक आपल्याला 5,000ची चेक दिला. त्या चंद्रकांत जाधवांनी चेक दिल्यानंतर तो चेक मी घेतलेला फोटो माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून पाठवल्यानंतर मदतीचा ओघ चालू झाला. तो ओघ त्या दिवशी संध्याकाळी जे शुभेच्छा द्यायला येणारे लोक होते त्यांच्याकडून आम्ही शाळा व्यवस्थापन समिती जी होती त्यांनी 100 रुपयापासून रोख रक्कम आम्ही घ्यायला घेत होतो. बांधकाम साहित्य, खडी, वीट, वाळू, सिमेंट ह्याच्यासाठी पण आम्ही आवाहन केलं होतं. आमच्या इथं महिला बचत गट एक आहे. त्या महिला बचत गटाच्या रिक्षाने महिला जाऊन त्या सिमेंटची 2 पोती आणून आमच्या तिथं दिली. वस्तू स्वरूपात सुद्धा मदत आली. जी शाळा आता तिथं आहे ते वसंत विश्वास पार्क, तिथल्या नागरिकांनी आम्हाला पाण्याची टाकी नव्हती तिथल्या शाळेला, हे त्यांनी लक्षात घेतल्यानंतर आणि त्यांनी पाण्याची टाकी, सिंटेक्स टाकी आम्हाला तिथं भेट दिली. म्हणजे आपण आव्हान केल्यानंतर काहीही होऊ शकतं हे त्या दिवशी प्रत्येकाला 1,33,000 रुपये रोख आणि साहित्य स्वरूपात आम्ही तिथं त्या दिवशी गोळा केलो. त्याच्यानंतर महामारी आली, कोरोना आला, त्यामुळे जरा व्यत्यय आला आणि आत्ता बघितलं तर तुम्ही तिथं वर्ग खोल्या 2 वर्ग खोल्या बांधून तयार आहेत. सेमी इंग्रजी चालू केली. 5वीचा वर्ग जो नव्हता तो 5वीचा वर्गाला ह्या वर्षी आम्ही मान्यता घेतली. आता जर पटसंख्या जर 150हून अधिक झाली तर आम्हाला एक अतिरिक्त मुख्याध्यापक मिळू शकतो, अतिरिक्त एक शिक्षक मिळू शकतो. यासाठी प्रयत्न करावे. 1ली ते 4थी आता 5वी झाली, 5वी नंतर 6वी 7वी असे टप्प्याटप्प्यानं प्राथमिक शिक्षण जे आहे 1ली ते 7वी ते आपण महानगरपालिकेची शाळा जी आहे त्याच तिथंच राजे संभाजी विद्यालयामध्ये देऊ आणि ती शाळा इतर शाळांसारखं नावारूपाला येण्यासाठी आम्ही प्रयत्न केलो. त्यातलं एक सांगण्यासारखं उदाहरण होतं म्हणजे आम्ही विद्यार्थी गोळा करताना मला एक अडचण आली की बाबा तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या शाळेत घालणार आणि आमच्या मुलांना आम्ही इथं का घालू. महानगरपालिका शाळा म्हटली की थोडंसं आता स्टेटसचा प्रश्न झाला. बरोबर. मग मी माझ्या त्या आमच्या मित्रानं मला असा प्रश्न केला. असा प्रश्न केल्यानंतर मी त्याला उत्तर दिलं की बाबा माझी मुलं लहान आहेत, माझी मुलगी, एक मुलगी आहे मला, 2 मुली मला. त्यावेळी 2016 साली हे प्रयत्न करत होतो. त्यावेळी 1 वर्षाची माझी मुलगी होती. ती ज्यावेळेला मोठी होईल त्यावेळेला मी त्याला तिथंच घालेन. योगायोगानं माझा भाऊ बदलीहून इथं आला आणि आल्यानंतर त्याचा मुलगा मी त्याच राजे संभाजी विद्यालयात घातलो आणि विद्यार्थी गोळा करायला चालू झालो. आत्ता 33 वरून 144 ही आत्ता पट्टसंख्या झाली आहे आणि मला
किती पटसंख्या आता? 144 144. असा तो प्रवास आहे. आणि त्या शाळेसाठी एक आपण काय करू शकलो, उल्लेखनीय कामगिरी म्हटला, ती उल्लेखनीय कामगिरी हे माझ्या नगरसेवकाच्या काळात झाली झाली. आणि मला त्याचं समाधान आहे. मला ती शाळा बघितल्यानंतर भरून येते. एवढं सांगतो.